देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा नदी व उपनद्या पूर्ण प्रवाहाने वाहत आहे. खडकपूर्णा पाणलोट क्षेत्रातून येणारा एवा व पाणलोट क्षेत्रातील होणाऱ्या पर्जन्यमानानुसार धरण परिचलन सूची अंतर्गत पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता यापुढे कधीही धरणाचे वक्राकार दरवाजे उघडून पाणी सोडण्याची गरज पडणार आहे. याकरिता खडकपूर्णा नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सिंदखेड राज्याचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी केले आहे. आज दिनांक 3/9/2024 रोजी सकाळी 5 वाजता खडकपूर्णा प्रकल्पाचे 19वे द्वार हे 0.30 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे 19वे द्वार हे 0.30 मीटरने चालू असून एकूण 250.25 क्युसेसने 8.2454 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती खडकपूर्णा नियंत्रण कक्षाने दिली आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन सिंदखेड राज्याचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी केले आहे. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हुशे, सिंदखेड राजा. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.